पप्पा, हा बेटा. तुम्ही मला एकदा व्हिडिओमध्ये बोलताना म्हणाले होते की तुला प्रिव्ही पर्स बद्दल मी सांगतो, तर त्याविषयी आम्हाला काही सांगा ना. ओके. काय बेटा की 1947 ला आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला ना, तर हा देश स्वतंत्र होत असताना ब्रिटिश सत्तेच्या अधीन या देशामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे राज्य होते, त्यांची संस्थानं होती आणि जवळपास 1950च्या वर म्हणजे जवळपास 2000च्या आसपास ही सगळी संस्थानिकांची संख्या होती. आणि ही संस्थानिक म्हणजे हे संस्थानिक सशर्त भारतामध्ये सामील झाले होते आणि त्या काळामध्ये ब्रिटिशांनी त्यांना एक सवलत दिली होती किंवा म्हणजे तुम्हाला ज्यांना भारतासोबत राहायचे ते भारतासोबत राहू इच्छितात, जे पाकिस्तानसोबत जायचे ते पाकिस्तानसोबत जाऊ इच्छितात किंवा ज्यांना तटस्थ राहायचे ते त्यांनी तटस्थ राहावं किंवा तर अशा प्रकारचं स्वातंत्र्य दिल्यानंतर मोठा पेच प्रसंग निर्माण झाला. परंतु त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद आणि त्यावेळेसचे जे कुणी राजकीय जे प्रमुख लोक होते त्यांनी या राज्यातल्या सर्व संस्थानिकांना भारतामध्ये विलीन होण्यासंदर्भात एक फरमान आदेश जारी केला. पण सशर्त असं की त्यांना त्याच्या अगेन्स्ट प्रिव्ही पर्स द्यावी लागायची, म्हणजे काहीतरी अमाऊंट त्यांना दरमहा द्यावी लागायची. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांना करामध्ये सुद्धा माफी देण्यात आली होती. परंतु इंदिरा गांधींनी त्या पंतप्रधान असताना 1971 मध्ये 26वी घटना दुरुस्ती केली आणि वन स्ट्रोक एका रात्रीतून संसदेमध्ये कायदा करून ही जी प्रिव्ही पर्स होती ही बंद केली आणि तेव्हापासून या देशामध्ये कुणीही राजा नाही, कुणी संस्थानिक नाही, सर्व प्रजा ही समान आहे अशा पद्धतीचं धोरण इंदिराजींनी त्यावेळी सुरू केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की जे लोक होते हे संस्थानिक यांनी प्रचंड विरोध इंदिराजींना सुरू केला. यामध्ये जवळपास 565 संस्थानं अशी होती बेटा की ज्यांना म्हणजे हजारो रुपये, लाखो रुपये हा प्रिव्ही पर्सच्या संदर्भामध्ये टॅक्स म्हणून दिला जायचा. 102 जे राजे होते याच्यामध्ये 10 लाखाच्या वर त्यांना प्रिव्ही पर्स द्यावी लागायची आणि सगळ्यात मोठी जी संस्थानं होती त्याच्यामध्ये हैदराबादचा निजाम असेल, म्हैसूर असेल, त्रावणकोर असेल, बडोदा, जयपूर, पटियाला असेल, भावनगर असेल, रेवा भोपाळमधलं आपलं कोल्हापूर संस्थान असेल, तर ही सगळी संस्थानं होती ज्यांना प्रिव्ही पर्स दिली जायची. लक्षात आलं बेटा तुझ्या?